हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द नेक्स्ट व्हिडिओ. आणि आज आपल्याला जायचं आहे डिकमाळीकडं व्हिडिओ बनवायला. तर तिथं आहे खंडोबा मंदिर, तर तिथं आपल्याला शूट करायचा, व्लॉग बनवायचा आहे. तर माझ्यासोबत आहेत माझे मित्र काही. तर आम्ही ट्रिपल सीट चाललो तिकडं. तर भेटू आता व्लॉगवर डायरेक्ट गाडीमध्ये. इकडून जायचं आहे लेफ्ट साईडला. तर इथून गेल्यावर आपले MIDC, आपण इथून पण जाऊ शकतो. नाही, मला वाटतं पुढच्या चौकातून जायला पण रस्ता आहे, पण आपण प्रेफर करूत की खंडेश्वरी देवीपासून जायचं. तर हे आपलं देवीचं मंदिर खंडेश्वरी. इथून जायचं लेफ्ट साईडला. तिथं एक गणेश टेम्पल का काहीतरी आहे त्या जागेवरती. इथं आपलं रावण जाळतात ते. आता कसं वाटतं इथं सगळे म्हणजे असं होतं की सगळे खंडेश्वरीला केव्हा येतात जेव्हा नवरात्रीचा टायमिंग असतो. पण माझं तर हेच म्हणणं आहे की जेव्हा गर्दी नसते ना तेव्हा देवाला यायला पाहिजे, कारण की तेव्हा ती कामनेस, ती शांती तेव्हाच फील होते आपल्याला, अशी नाही होत. तर येताना ह्या मंदिरात जाऊत, पहिल्यांदा मंदिरात जाऊत. रस्ता पण चांगला आहे वर जायला. इथं काहीतरी लिहिलेलं होतं पाटीवरती, ती पाटी मिटून गेले तर टाईम सोबत. इथं पावसाळ्यात तर खूप चांगलं वाटत असेल, कारण की आता तरी उन्हाळा जस्ट सुरूच व्हायला लागला आहे, हिवाळा सुरू. तर सध्या झाडं ते खराब झालेले आहेत, जरा हिरवळ नाही राहिलेली, पण आता आहे. तर इथं पहिलं गाडी पार्क करूत. तर आता आपण इथं आलो, तर गाडी पार्क केली आणि मंदिरात जायचे. मंदिरात जाताना तुम्हाला दाखवतो मी कसं आहे. मंदिरात जाण्यासाठी एक गेट आहे, त्या गेटमधून एक बारीक रस्ता त्यांनी केलेला आहे. तर मंदिरात जाऊत आपण. हे असं मंदिर आहे इथलं सगळं. काहीतरी इथं नोटीस दिलेली, हे देवाची इन्फॉर्मेशन आहे वाटतं. ती इन्फॉर्मेशन दाखवतो मी तुम्हाला. तिथे हे काय आहे, मॉन्युमेंट म्हणून काहीतरी लिहिलेलं आहे त्यांनी. राज्य संरक्षण स्मारक पण आहे हे. तर मी मंदिराचं पुन्हा वॉक राऊंड देतो तुम्हाला. इथं कसं आहे, माझ्या मागं बघू शकता, हे एवढं मंदिर आहे आणि इथं 2 डिकमाळीत, ह्याला म्हणते डिकमाळी, हे 2ला इकडे एक आहे, ह्याच्या पलीकडे एक आहे. तर आपण इथं पूर्ण एक राऊंड तुम्हाला ऑलराऊंड देतो, कारण की मध्ये नाही जाऊ शकतो. मध्ये जायला आय थिंक कॅमेरा अलाउड नाही मध्ये. तर तुम्ही जेव्हा मध्ये येतात तेव्हाच तुम्हाला माहिती होईल की मध्ये कसं आहे. मध्ये खंडोबाची मूर्ती एक मंदिरासारखंच आहे बारीक. तिथं असं आहे मंदिर समोरून. आणि ह्या 2 डिकमाळी इथं, ही एक आणि ही एक. मंदिर परिसरामध्ये समोरच असं दगडाचं सगळं काम केलेलं आहे मंदिरामध्ये समजा. आणि काही असं येतात म्हणून पूर्ण हे केलं आहे यांनी समजा. साईड प्रोफाईल अशी पूर्ण मंदिराची. हे माझ्या मागाची मंदिर आहे डिकमाळीचं. तर मंदिर पूर्ण जुनं आहे. हे केव्हा बांधलेलं असं काय माहीत, खूप वर्ष झाले असतील. तर असं पूर्ण मंदिर आहे हे, बघू शकता तुम्ही. आणि इथं आल्यावर आज तरी ह्याच्यामुळं जास्त गर्दी झालेली, रविवार असल्यामुळं. पण तुम्ही जर आलात रविवार नसल्यावर तर तुम्हाला खूप कमी गर्दी भेटेल इथं. आणि इथं काहीतरी पुढं लहान लेकरांना खेळायसाठी पण बनवलं आहे, तुम्हाला दाखवतो तुम्ही. हे इकडल्या साईडला लहान लेकरांना खेळायसाठी किंवा व्यायाम करायसाठी बनवलं आहे. ह्या जुन्या स्तंभावरच अजून पण ह्या मंदिराची पाया आहे सगळा. आणि पूर्ण कोरीव काम आहे, प्युअर कोरीव ज्याला म्हणू शकतो आपण, तसं काम केलेलं आहे ह्याचं. आणि सगळ्यात भारी दिसतं हे वाईड अँगलमध्ये बघा. पूर्ण मंदिर असं एक काल्पनिक असं. तर इकडं सगळं हे व्यायाम करायसाठी, लहान लेकरांसाठी समजा, पुन्हा वयोवृद्ध माणसांसाठी बनवलेलं आहे ह्या मंदिरामध्ये. मंदिर एक नंबर दिसायला, म्हणजे खूप जुनी फिलिंग येते इथं आल्यावर, 90sच्या काळातली अशी. तुम्हाला एक बार मी इकडून दाखवतो की मंदिर कसं दिसतंय. हे बघा माझ्या मागं मंदिर आहे, कसं वाटतंय ते मंदिर एक बार अलगच. तर इकडच्या साईडने काय असं मंदिर आहे हे.
तर मध्ये देवाच्या ह्यामध्ये आपण जाऊ शकतो नाही काय कारणामुळे, पण इकडे दाखवू शकतो. चल. झाला खंडोबाच्या मंदिराचा. आता जायचं आहे आपल्याला खाली गणेश मंदिर का काहीतरी एक आहे, तिथं जायचं आहे आपल्याला. तर चला आता गाडीवरच भेटू. तर खाली जाऊन बघायचं आपल्याला की मंदिरामध्ये कसं आहे कसं नाही वातावरण. तिथं पण आज इथं गर्दी असली की थोडं हे होतं माहिती आहे का, गर्दी असली की आपल्याला ती ब्लॉग ते काढता येत नाही. तरी पण मी माझा बेस्ट द्यायचा प्रयत्न केला आणि चांगला शूट केलं झालं. तर हे असं तिथं रस्ता सगळं, आणि इथून व्ह्यू बघा कसं येतं तुम्ही सगळ्यात जास्त म्हणजे. तर इथं आहे खंडेश्वरीचं मंदिर खाली. आता समोरच इथं आहे हे मंदिर. हे आता आपल्या खंडेश्वरीपासूनचा रस्ता आणि हे आहे ते मंदिर. तर जाऊत ह्या मंदिरामध्ये आणि बघूत मंदिरामध्ये कसं आहे कसं नाही, कशाचे मंदिर आहेत. तर हे असं मंदिर आहे इथलं सगळं. इथं कोणतं मंदिर आहे बघूत आपण. हे हनुमान मंदिर म्हणून नाव आहे ह्या मंदिराचं. मी गणेश मंदिरच म्हणत होतो. तर तुम्हाला दाखवतो हे मंदिर कसं. तर असं काही या मंदिराचं आहे बाहेरूनच, आणि इथं पण खूप शांती आहे. तर हे हनुमान मंदिर आहे आय थिंक. इथं हनुमान आहेत. इथं अजून एक मंदिर आहे, तर ते पण मंदिर तुम्हाला मी दाखवतो. माझ्या मागच्या साईडला एक खूप भारी तुम्हाला थोड्या वाचन दाखवतो मी. तर पहिल्यांदा हे मंदिर बघा तुम्ही. दत्त देवाचं मंदिर आहे हे, गुरुदेव दत्त. तर असं आहे. तर इथून असं ग्राउंड पण आहे मुलांसाठी खेळायला. ते आता मुलं इथं आलेले आहेत खेळायला. काही अकॅडमी आहे, पुन्हा रनिंगची, काही क्रिकेट खेळायला आलेले आहेत. आणि तिकडंच तुम्ही बघू शकता इथं बायपास आपला आहे. बायपास जो बीडच्या बाहेरून जातोय रस्ता. इथे एक मूर्ती आहे गणपतीची, ती कशी बघा तुम्ही एक बार. तर पहिल्यांदा बघून काय की झाड आहे कशाचं तरी, पिंपळाचं झाड आहे काय की. तर ह्याच्यामध्ये झाडाच्या खोडाला गणपतीची आकृतीसारखं आलेलं आहे. तर त्यालाच गणपती बनवलेलं आहे इथं, आणि त्यासाठी एक मंदिर बनवलेलं आहे. तर हे सगळं असं दिसतंय. तर ही पण जागा आहे तिथं तुम्ही हे करू शकता. आणि हे आता जायचं आपल्याला घरी. काय होतं इथला पूर्ण परिसर ते आज आपण एक्सप्लोअर केला. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणचा तुम्हाला बनवायचे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी जाईल. माझं एक टार्गेट आहे की बीडमधले सगळे जे जागा आहेत फेमस तिथं जाऊन तिथं व्लॉग बनवायचा आहे. तर 2 चेकलिस्टमधून झाले. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू आता. खंडेश्वरी देवीचं पण व्लॉग बनवत. सध्या आता थोडं काम असल्यामुळे घरी जायला लागायला लागले. नेक्स्ट टाईम खंडेश्वरी देवीचा पण चांगला व्लॉग बनवणार मी. माणसाने असं कधी ना कधी इकडे यायला पाहिजे, असं येऊन टाईम स्पेंड करायला पाहिजे. स्वतःसोबत टाईम स्पेंड करणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही अशा जागांनी येतात आणि टाईम स्पेंड करतात. म्हणून माझं हे पर्पज आहे की सगळ्यांना स्पिरिच्युअलिटी काय असते, त्याला हे म्हणतात आध्यात्मिकता काय असते ते समजून सगळ्यांना समजून, हे माझं पर्पज आहे एक. तर हेच की आज नाही तुम्ही येऊ शकत तर पण व्हिडिओ तर बघू शकतात माझे. आणि बीडचे जितके ठिकाणं आहेत तितके सगळ्या ठिकाणी मी व्हिडिओ बनवणार आहे. तर ते व्हिडिओ तुम्हाला नंतर बघायलाच भेटतील. जर तुम्हाला काय वाटत असलं की मी अजून इम्प्रूव्हमेंट करावी तर मी इम्प्रूव्हमेंट करणारच. कारण की सध्या मी लर्निंग फेजमध्ये आहे. सध्या इतकं मला माहीत नाही व्हिडिओ बनवायचं कसं नाही. मी जितकं मला येतं आहे तितकं मी ह्यामध्ये टाकतो आहे. पण नेक्स्ट हळूहळू मी चांगलं होईल याच्यामध्ये.